आपल्यासोबत नीलम गोरेताई फोन लाईनवरून जोडलेले आहेत। नीलमताई, काय या घटनेवरती आपली पहिली प्रतिक्रिया? अत्यंत संतापजनक आणखीन दुःख वाटावं मनामध्ये असं का अत्यंत दुष्कर्म करणाऱ्या माणसाच्या बद्दल चीड यावी अशाच प्रकारची घटना आहे. मला नुकतीच याची माहिती कळली. मी एके ठिकाणी आमच्या नातेवाईकांबरोबर हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथून बाहेर आल्याला ही घटना मला कळली आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी सातत्याने शिवसैनिकांवरती मातृवत प्रेम केलं. त्याचबरोबर सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम त्या करत होत्या. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्याबद्दल आणि एकूण शिवसेनेबद्दल प्रत्येकाला नितांत आदर आहे. आम्ही ते शिवसैनिक आहोत. आमची पदं जी आहेत ती दुय्यम आहेत कुठली जी आहेत ते, पण शिवसैनिक हे महत्वाचं आहे. अशा वेळेला आज प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी माँसाहेबांच्या पुतळ्यावरती अशा प्रकारचा जो माणूस रंग टाकतो किंवा मुद्दाम अवहेलना करतो, विटंबना करतो, अशी व्यक्ती ही महाराष्ट्रद्रोही आणि राष्ट्रद्रोही आहे याच्यात काही शंकाच नाहीये. पोलीस या संदर्भामध्ये दखल घेऊन त्याच्यामध्ये अगदी मुळापर्यंत जाऊन कडक कारवाई करतील आणि हे करणारे लोक आणि त्यांचे सूत्रधार यांना कोणीही कायद्याच्या बडग्यातून शिक्षा केल्याशिवाय त्यांना सोडलं जाणार नाही एवढं मला खात्री वाटते. आणि हा क्षण असा आहे की शिवसैनिकांनी आणि ज्यांना ज्यांना माँसाहेबांच्या बद्दल आदर आहे अशा सगळ्या व्यक्तींनी आता थोडं एक स्वतःच्या भावना आणि विवेक याच्याबद्दलचं भूमिका घेणं फार गरजेचं आहे. कुठलेही काही वेगवेगळ्या प्रकारचे समज किंवा गैरसमज न होता आजच्या घडीला आपण सगळ्यांनी एकत्रितपणे माँसाहेबांच्या प्रतिष्ठेसाठी एकजूटीने दोषी जे लोक आहेत त्या दोषी लोकांच्या विरोधामध्ये, समाजकंटकांच्या विरोधामध्ये एकत्रपणाने सगळ्यांनी आपण राहावं आणि महाराष्ट्र सरकार जे आहे ते सरकार पूर्णपणाने या आरोपींच्या शेवटपर्यंत जाऊन त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी पावलं उचलली जातील असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. जी जी, धन्यवाद नीलमताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.